विश्वस्वास्थ्यं भवतु। आपली त्वचा हा आपल्या शरीराचा आरसा असतो। त्वचेवर येणारे पुरळ, पिगमेंटेशन, वांग, पिंपल्स किंवा सोरायसिस, एक्झिमा, विटिलिगो यासारखे आजार हे आपण घेत असलेल्या आहार विहारावर अवलंबून असते। घेतलेल्या आहाराचे सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंमध्ये परिवर्तन होतं। म्हणून आपला आहार हा जितका सात्विक आणि पौष्टिक असेल तितकी स्किन आपली ही हेल्दी आणि ग्लोईंग दिसणार आहे। स्किन खराब होण्यामागची कारणं: धूळ, प्रदूषण, अति थंड वारा किंवा अति ऊन याचा त्वचेवर लवकर परिणाम होतो। त्याचप्रमाणे सौंदर्य प्रसाधने तसंच अति केमिकल्सचा वापर करणे, तिखट मसालेदार पदार्थांचं सेवन, जागरण, पुरेशी नीट झोप न घेणे, त्याचप्रमाणे त्वचेची नीट निगा न राखणे यामुळे त्वचा खराब होते। आयुर्वेदात अद्भुत असा खजिना साठलेला आहे। वेदामध्ये सांगितलं आहे, नास्ति द्रव्यम अनौषधम, म्हणजे कुठलंही द्रव्य असं नाही की जे औषधी काम करणार नाही। आपण त्वचेची निगा राखण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर ते बघूया। सर्वप्रथम शरीर डिटॉक्स असणं गरजेचं आहे व त्यासाठी पंचकर्म हे बेस्ट ऑप्शन आहे। तसंच त्रिफळा चूर्ण 1 चमचा रोज रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घ्यावा किंवा वाताचा प्रकोप असेल अथवा त्वचा खूप रुक्ष असेल त्यांनी एरंड तेल 1 चमचा रात्री झोपताना गरम पाण्यासोबत घ्यावा। त्यामुळे शरीर शुद्धी होईल व त्याचा इम्पॅक्ट त्वचेवर दिसेल। त्यानंतरची स्टेप म्हणजे उद्वर्तन किंवा स्क्रबिंग। त्यासाठी त्रिफळा चूर्ण व हळद यांचं कॉम्बिनेशन त्वचेवर हलक्या हाताने मालिश करावी, त्यामुळे डेड स्किन निघून जाते। तसंच साधा आपलं ज्वारीचं पीठ व त्याच्यामध्ये मंजिष्ठा चूर्ण असं कॉम्बिनेशन घेऊन त्यानेही स्क्रबिंग करावं, त्यामुळे डेड स्किन निघून जाईल व त्वचा सुंदर दिसेल। नंतरची स्टेप असणार आहे स्नेहन म्हणजे ऑइलिंग। यासाठी कुंकुमादी तैलम हे बेस्ट मॉइश्चरायझर म्हणून सांगितलं आहे, कारण त्यामध्ये केशरचा उपयोग केलेला आहे। तसंच एरंड तेल हे नॅचरल बोटॉक्स म्हणून काम करतं, ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात। त्यात व्हिटॅमिन ई असल्यामुळे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं। तसेच बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल यांचासुद्धा वापर करता येईल। चेहऱ्याला तेलाची मालिश झाल्यानंतर स्टीम घ्यायची आहे। ज्यांना पिंपल्सचा अधिक त्रास आहे त्यांनी कडुलिंबाची पानं पाण्यामध्ये टाकून त्यांनी वाफ घेतला असता पिंपल्सचा त्रास बऱ्यापैकी कमी झालेला जाणवेल। तसंच यानंतरची स्टेप असणार आहे फेस पॅक। यामध्ये हे मॅजिकल फेस पॅक आहे, ते वापरून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल। त्यासाठी करायचं काय आहे, कॉफी 2 चमचे, मध 1 चमचा आणि लिंबू 2 थेंब असं मिक्सचर तयार करून चेहऱ्याला लावायचं, त्यासोबत मानेलाही लावायचं आणि 15 मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा। दुसरा फेस पॅक म्हणजे 1 चमचा ज्येष्ठमध चूर्ण, 2 चमचे आवळा चूर्ण आणि 3 चमचे काळे तीळ, नसल्यास पांढरे तीळही चालतील। याची छान मिक्सचर तयार करून ती पेस्ट चेहऱ्याला अर्धा तास लावून ठेवायची, त्यामुळे चेहऱ्यावर ज्या सुरकुत्या येतात किंवा जे फेशियल हेअर्स दिसतात ते कमी झालेलं जाणवेल। सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम म्हणजे वांग। त्यासाठी जायफळ आणि केशर दुधात उकळून चेहऱ्याला लावावं व 1 तासाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा। असं सलग 15 दिवस करावं, त्यामुळे बऱ्यापैकी तुम्हाला त्यात रिझल्ट जाणवेल। आता बरेच वेळ असं होतं, अचानक कुठला तरी कार्यक्रम येतो आणि आपण खूप थकलेलो असतो, जेणेकरून आपली त्वचासुद्धा आपली स्किनसुद्धा थकलेली दिसते। त्यासाठी एक मॅजिकल टिप्स आहे। त्यासाठी काय करायचं, एरंड तेल हलक्या हाताने मालिश करून घ्यायची 1 मिनटं आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा व बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर फिरवायचा। त्यामुळे चेहऱ्याला प्रचंडपणे तुम्हाला ग्लो आणि हेल्दी दिसेल। तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन प्रसन्न असलं की त्याचा इम्पॅक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसतो। म्हणूनच म्हटलं आहे, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। या आणि अशाच टिप्स जाणून घेण्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे आयुर्निर्माण हेल्थ फाउंडेशन आमचा उद्देशच हा आहे की आपला आयुर्वेद हा घरोघरी सहज सोप्या पद्धतीने जावा। त्यासाठी नक्की आम्हाला सबस्क्राईब करा। धन्यवाद।